हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात चॅप्टर नंबर 19 प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या आधीचे चॅप्टरसुद्धा मी अपलोड केलेले आहेत आणि तुमच्या स्टँडर्डचे मॅथचे प्रॅक्टिस सेटसुद्धा सोडवून दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला लिंकमध्ये मी देते. तरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं व्हिडिओ पाहताय हेही मला सांगा. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे, राईट द ॲप्रोप्रिएट टर्म इन द ब्लँक्स. ब्लँक्समध्ये आपल्याला करेक्ट जी टर्म असेल ती भरायची आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलं आहे, द अलॉयज कॉल्ड डॅश अँड डॅश आर यूज्ड फॉर मेकिंग इंडस्ट्रियल मॅग्नेट. बघा, इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार करण्यासाठी कोणते दोन अलॉयज वापरता हे आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर आहे अल्निको नायपरमॅग. बघा, हे जे दोन अलॉय आहेत त्यांचा वापर होत असतो इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार करण्यासाठी. सेकंड स्टेटमेंट बघा, अ मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू डॅश अँड डॅश. मॅग्नेटिक फील्ड कोणत्या दोन गोष्टींमधनं पास होते? तर त्याचा आन्सर आहे कार्डबोर्ड आणि बॉटल. या दोन गोष्टींमधनं मॅग्नेटिक फील्ड पास होत असते. थर्ड स्टेटमेंट बघा, द इंडस्ट्री ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द लाईन्स ऑफ डॅश. तर याचा आन्सर आहे फोर्स. इंडस्ट्री ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द लाईन्स ऑफ फोर्स. नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला काय दिलं, द रिअल टेस्ट ऑफ अ मॅग्नेट इज डॅश. तर याचा आन्सर आहे रिपल्शन. तुम्हाला जर कोणी विचारलं की मॅग्नेटची रिअल जी आहे खरी कसोटी काय आहे, मग त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार? रिपल्शन. सेकंड आपल्याला विचारलंय, विथ होम शुड आय पेअर अप. आपल्याला खाली ए कॉलम आणि बी कॉलम दिलेले आहेत, त्यातले पेअर्स मॅच करायचे. तर आन्सरमध्ये बघा 1 आपल्याला दिलं आहे कंपास, तर त्याचा आन्सर आहे डी मॅग्नेटिक निडल. बघा, आपल्याला माहिती आहे की जंगलात किंवा समुद्रामध्ये पूर्वी दिशा बघण्यासाठी कंपासचा यूज केला जायचा. त्यात काय असते? मॅग्नेटिक निडल असते. सेकंड आहे डोर ऑफ अ कबर्ड. त्याचा आन्सर आहे सी अ मॅग्नेट. बघा, जो कबर्डचा डोअर असतो तो व्यवस्थित बंद होण्यासाठी मॅग्नेटचा वापर करतात. थर्ड आहे रिपल्शन. त्याचा आन्सर आहे लाईक पोल्स. बघा, जेव्हा लाईक पोल्स असतात, नॉर्थ नॉर्थ असेल किंवा साऊथ साऊथ असेल, त्यावेळेला काय होत असतं? रिपल्शन. ते एकमेकांना दूर ढकलतात. लास्ट दिलं आपल्याला मॅग्नेटिक पोल. याचा आन्सर आहे द हायेस्ट मॅग्नेटिक फोर्स. आपल्याला माहिती आहे नॉर्थ आणि साऊथ या दोन्हीही पोल्सकडे हायेस्ट मॅग्नेटिक फोर्स असतो. थर्ड क्वेश्चन विचारला आहे, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, खाली काही प्रश्न विचारले, त्यांचे आपल्याला उत्तर द्यायचे. त्यातलं फर्स्ट आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द टू मेथड्स ऑफ मेकिंग आर्टिफिशियल मॅग्नेट्स. आर्टिफिशियल मॅग्नेट्स बनवायच्या ज्या दोन पद्धती आहेत त्यांचा आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. बघा, मेथड ऑफ मेकिंग आर्टिफिशियल मॅग्नेट्स या दोन आहेत, सिंगल टच मेथड आणि डबल टच मेथड. मग त्याचा आपल्याला डिस्टिंग्विश करायला लावलं आहे, म्हणजे आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. सिंगल टच मेथडमध्ये फर्स्ट पॉईंट लिहा, इन दिस मेथड वन मॅग्नेट इज यूज टू मॅग्नेटाइज द स्टील बार. स्टील बार जो असतो त्याला मॅग्नेटाइज करायला आपल्याला एकच मॅग्नेट इथे वापरलं जातं. डबल टच मेथडमध्ये काय लिहिणार बघा, इन दिस मेथड टू मॅग्नेट्स आर यूज्ड टू मॅग्नेटाइज द स्टील बार. डबल टचमध्ये दोन मॅग्नेट्स यूज होतात. सेकंड पॉईंट लिहा डिफरन्सचा. सिंगल टच मेथडमध्ये लिहा, इन दिस मेथड द मॅग्नेट इज ड्रॅग्ड फ्रॉम वन एंड ऑफ द स्टील बार टू द अदर एंड. बघा, सिंगल टच मेथडमध्ये आपल्याला मॅग्नेटला एका टोकापासनं दुसऱ्या टोकावर स्टील बारच्या न्यायचं आहे आणि परत प्रोसेस रिपीट करायची. बघा, सरकवायचं नाही, उचलायचं आहे आणि परत तसं करायचं आहे. सेकंड आपल्याला डबल टच मेथडमध्ये लिहायचं आहे, इन दिस मेथड टू मॅग्नेट्स आर ड्रॅग्ड फ्रॉम द मिडल ऑफ द स्टील बार टू द अपोजिट डिरेक्शन्स. बघा, या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टील बारला मिडलमध्ये आपल्याला दोन मॅग्नेट्स इन्क्लाइंड घ्यायचे, तिरकस ठेवायचे. पण लक्षात घ्या, दोन्हीही मॅग्नेटचे अपोजिट पोल्स आपल्याला घ्यायचे. बघा, नॉर्थ आणि साऊथ हे दोन पोल्स घ्यायचे आणि
बाहेरच्या दिशेला ते मॅग्नेट्स खेचायचे. त्यानंतर परत तसं करायचं आहे, उचलून आपल्याला परत मिडलला आणायचं आहे आणि परत बाहेरच्या दिशेला न्यायचं आहे. थर्ड पॉईंट लिहा. सिंगल टच मेथडमध्ये लिहायचं आहे, ॲज ओनली वन मॅग्नेट इज यूज टू इन्क्लाइन मॅग्नेटिझम दिस मेथड इज कॉल्ड सिंगल टच मेथड. बघा, एकच मॅग्नेट असतं म्हणून याला आपण सिंगल टच मेथड म्हणतो. एकच मॅग्नेटिक बार यूज करून आपण स्टील बारला मॅग्नेट तयार करतो. बघा, सिंगल मॅग्नेट आहे म्हणून नावातच आहे सिंगल मॅग्नेट, म्हणून सिंगल टच मेथड. डबल टच मेथडचा थर्ड पॉईंट लिहा. ॲज 2 बार मॅग्नेट्स आर यूज टू इंड्यूस मॅग्नेटिझम दिस मेथड इज कॉल्ड डबल टच मेथड. बघा, स्टील बारला आपल्याला मॅग्नेट म्हणून वापरायला काय करावं लागतं, इथे 2 मॅग्नेटिक बार घ्यावे लागत आहेत म्हणून आपण याला डबल म्हणतो, डबल टच मेथड म्हणतो. बघा, डिस्टिंग्विशचा फोर्थ पॉईंट लिहायचा आहे आपण. सिंगल टच मेथडमध्ये लिहा. द मॅग्नेटिझम क्रिएटेड बाय दिस मेथड इज ऑफ लो स्ट्रेंथ अँड लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम. बघा, स्टील बार तर तोच आहे, पण सिंगल टच मेथडमध्ये आपण एकाच मॅग्नेटिक बारचा यूज करून आपण त्या स्टील बारला मॅग्नेटिझम देतोय. मग त्यामुळे काय होतं, त्याची जी स्ट्रेंथ आहे, जास्त आयन पकडायची जी स्ट्रेंथ असते ती कमी असते आणि टाईम पण कमी असतो. शॉर्ट टाईममध्ये त्याचं मॅग्नेटिझम चाललं जातं. डबल टच मेथडचा फोर्थ पॉईंट लिहा. द मॅग्नेटिझम क्रिएटेड बाय दिस मेथड इज ऑफ हाय स्ट्रेंथ अँड लास्ट्स फॉर अ लॉंगर टाईम. बघा, डबल टच मेथडमध्ये आपण 2 बार मॅग्नेटचा वापर करतो. 2 बार मॅग्नेट वापरलेले असतात आणि त्यामुळे स्टीलला मॅग्नेटिझम येतं. मग अशा वेळी जे मॅग्नेटिझम त्याला मिळतं ते जास्त स्ट्रॉंग असतं, सिंगल टच मेथडपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतं आणि जास्त वेळासाठी सुद्धा असतं. बघा फ्रेंड्स, तुम्ही जर क्लास घेत असाल तर विद्यार्थ्यांपर्यंत हे आन्सर्स नक्की पोहोचवा आणि जर तुम्ही स्वतः स्टुडंट असाल तर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं व्यवस्थित अर्थ समजून घ्या आणि तरच लर्न करा. नुसतं पाठ करून आपल्याला पोपटपंची बनायचं नाही. जेवढ्या जास्तीत जास्त तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर राहतील तेवढ्या तुम्हाला पुढे याचा फायदा होईल. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेटसुद्धा मी दिलेले आहेत, तेही बघा. त्यातही काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ऑल सब्जेक्ट्सच्या वर्कबुक्सचे आन्सरसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा दिली आहे.